चांदई येथील उल्हास नदीवर 2005-06 रोजी खुल्या झालेल्या पुलाची रुंदी खूप कमी असल्याने तसंच दुसरं वाहन जाऊ शकत नसल्याने त्याच जागी दुसऱ्या पुलाची निर्मिती केली जावी अशी मागणी चांदईकर ग्रामस्थ वारंवार करत होते। याच पाठपुराव्याला आमदार महेंद्र थोरवे यांनी स्वतः लक्ष घालत निधी मंजूर करून दिला। अत्यंत वेगाने या पुलाचे काम देखील पूर्ण करण्यात आले। त्यामुळे आमदार महेंद्र थोरवे यांच्या कार्यावर गावकऱ्यांनी खुश होत कामाचे कौतुक केले होते। 2024 रोजी हा पूल सर्व वाहन चालकांसाठी खुला करण्यात आला असला तरीही या पुलाच्या दोन्ही बाजूस संरक्षक कठडे बांधायला बांधकाम विभागाला जमले नाही। त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे। 2022 साली याच वळणावर चांदई येथील तरुण वाहन चालकाने आपला जीव गमावला आहे। त्याला वर्ष पूर्ण होत नाही तर पुन्हा तीच गत होते की काय ही भीती लोकांमध्ये निर्माण झाली आहे। लहान चांदई येथील तरुण दीपक कोळंबे याने वळणावर वाहन न आवरल्याने त्याच ठिकाणी आपला जीव गमावला असल्याने चांदई येथील सर्व ग्रामस्थ मिळून रस्त्याच्या दोन्ही बाजूंना संरक्षक कठडे बांधावे असे अर्ज बांधकाम विभागाकडे करत आहेत। परंतु बांधकाम विभाग या गोष्टीकडे कानाडोळा करत असल्याने चांदई येथील ग्रामस्थांनी अपघात घडल्यास बांधकाम विभागावर मोर्चा नेणार असल्याचे सांगितले। कर्जत लाईव्हसाठी नरेश कोळंबे, कडाव।